नमस्कार. आज 5 जानेवारी. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्यात, ज्यांनी स्वतःची नोंद इतिहासाच्या पानात उठवली आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचा 5 जानेवारीचा इतिहास. 5 जानेवारी 1671 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून साल्हेर परिसर परत घेतला आणि तिथे विजयाची पताका फडकवली. मराठा साम्राज्य आणि मुघल यांच्यातली साल्हेरची ही ऐतिहासिक लढाई नाशिक जिल्ह्यातल्या साल्हेर या किल्ल्याजवळ झाली. या लढाईमुळे मराठा साम्राज्याचा निर्णायक विजय झाला. हे युद्ध महत्त्वाचं ठरलं कारण प्रथमच मुघलांना शूर मराठ्यांकडून पराभव पत्करावा लागला होता. मराठ्यांच्या शूर योद्ध्यांनी साल्हेर किल्ल्याजवळच्या मोकळ्या मैदानात 40,000हून अधिक मुघल सैनिकांचा पराभव केला. परमहंस योगानंद यांचा जन्म 5 जानेवारी 1893 रोजी गोरखपूर, उत्तर प्रदेश इथं झाला. त्यांचं लहानपणीचं नाव मुकुंदनाथ घोष असं होतं. 1910 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी ते स्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांना भेटले आणि त्यांचे शिष्य बनले. परमहंस योगानंद हे पहिले गुरु होते ज्यांनी भारतीय योग पद्धतीची युरोपात ओळख करून दिली. योगानंद हे लहानपणापासूनच आध्यात्मिक होते आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या मृत्यूची पूर्वकल्पना आली होती. 7 मार्च 1952 रोजी अमेरिकेत भाषणादरम्यान योगानंद यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या अनुयायांनी त्यांनी महासमाधीमध्ये प्रवेश केला असं म्हटलं. योगानंद यांनी लिहिलेलं द ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी हे पुस्तक आजवरच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या आध्यात्मिक पुस्तकांपैकी एक आहे. आजपर्यंत त्याच्या 5 दशलक्षहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि ते किमान 34 भाषांमध्ये अनुवादित करण्यात आलंय. 5 जानेवारी 1934 रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रखर हिंदुत्ववादी असणारं व्यक्तिमत्व मुरली मनोहर जोशी यांचा जन्म नैनिताल इथे झाला. मुरली मनोहर जोशी यांचं नाव श्री राम मंदिर संघर्षात सक्रियपणे सहभागी झालेल्यांमध्ये घेतलं जातं. जोशी हे नेहमीच राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या विचारसरणीचे समर्थक राहिले. यासाठी काश्मीरी दहशतवाद्यांचं आव्हान स्वीकारत त्यांनी लाल चौकात तिरंगाही फडकावला. तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी 1992 मध्ये प्रजासत्ताक दिनी लाल चौकात ध्वजारोहण करण्याच्या उद्देशाने कन्याकुमारी ते श्रीनगरपर्यंत एका ऐतिहासिक एकता यात्रेचं नेतृत्व केलं होतं. अयोध्येच्या घटनेसह याही घटनेने देशाच्या भविष्यावर मुरली मनोहर जोशी यांचा प्रभाव उमटवला. 5 जानेवारी 2014 रोजी इस्रोने श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून GSLV D5 प्रक्षेपित केलं. 17 मिनिटाच्या उड्डाणानंतर या यानाने GSAT-14 हा उपग्रह कक्षेत यशस्वीपणे पोहोचवला. GSLV D5 हे पहिलं स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन होतं ज्यांनी GSAT-14 उपग्रह यशस्वीपणे त्याच्या कक्षेत पोहोचवत इतिहास रचला आणि यामुळे भारत अशा देशांमध्ये सामील झाला ज्यांचं स्वतःचं स्वदेशी क्रायोजेनिक तंत्रज्ञान आहे. या प्रक्षेपणाच्या यशामागे इस्रोच्या शास्त्रज्ञांचे 20 वर्षाचे परिश्रम होते जे त्यांनी हे इंजिन विकसित करण्यामागे लावले. या संपूर्ण मोहिमेचा एकूण खर्च सुमारे 356 कोटी रुपये होता. 5 जानेवारी 1971 रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. हा पहिला एकदिवसीय सामना 40-40 अशा षटकांचा होता. या फॉर्मॅटचा पहिला सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला आणि 82 धावा करणाऱ्या इंग्लंडच्या जॉन एड्रिचनं वन डे इतिहासातला पहिला मॅन ऑफ द मॅच हा किताब पटकावला. या सामन्यामध्ये इंग्लंड संघाने 190 धावा केल्या होत्या. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार आज 5 जानेवारी 2024 हा या वर्षातला 5वा दिवस असून आज शुक्रवार आहे.